गिरीश बापट भाजपचे आणखीन एक नेते आणि मंत्री ते पुन्हा एकदा अडचणीत आलेत। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या गिरीश बापट यांच्या घराबाहेर अतिशय मूक अशा प्रकारची निदर्शनं केली। गिरीश बापट यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये एका महिलेचा हात धरल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यानंतर बापट यांची डोकेदुखी सुरू झाली। याच प्रकरणी गिरीश बापट यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं बापट यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळेला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने इथे जमल्या होत्या। त्यांनी बापट यांचा निषेध केला। एवढंच नाही तर स्त्री आणि संस्कृती आणि मनाचे अंतरंग ही दोन पुस्तकं बापट यांना भेट म्हणून देण्यात आली। बापट साहेबांनी स्वतः खुलासा केला आहे की आम्ही हातात हात घालून बोलत होतो। काय बोलत होते ते बोलले, पण हे चित्र पाहून कुणाला आश्चर्य वाटत नाही। कारण श्री गिरीश बापट महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले रंगीला रतन आहे। ते स्वतः सांगत होते की मी रात्री ब्लू फिल्म पाहतो। जर एखादा मंत्री रात्री ब्लू फिल्म पाहत असेल तर हातात हात घालून ते बोलू शकताय। त्यासाठी या रंगीला रतनाचा हा फोटो सर्क्युलेट झाल्यानंतर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही। संबंधित महिलेनं या संदर्भात एक स्पष्टीकरण दिलंय। तिनं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली पाहूया। बापट सर मला पित्या समान आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी मी त्यांना विचारत होते। त्यांनी इथेच थांब म्हणून मला सांगत असताना हा फोटो काढला गेला। माझे माहेर शनिवार पेठेत आहे आणि मी त्यांच्यासमोर लहानाची मोठी झाले। मी त्यांना आजही काका म्हणते। अशा पद्धतीनं फोटो पाठवणारे आणि ते माहिती न घेता प्रसिद्ध करणारे विकृत आहेत। महिलांना समानतेची वागणूक देण्याची भाषा सुरू असताना व्हॉट्सअपसारख्या गोष्टीद्वारे अशी विकृती पसरवणाऱ्यांची आपल्याला लाज वाटते, असं सदर महिलेनं सांगितलंय।